मोगऱ्याचं झाड एवढं फुलांनी भरलेलं असलं की किती छान दिसतं ना. तर बघू शकता आपल्या मोगऱ्याला इतके सारे फुलं आलेले आहेत. आणि म्हणजे पहिल्या एक वेळेस आलतेवर एकदम भरपूर असे फुलं आलते, परत मध्ये कमी पडले होते, पण आता परत खूप सारे मोगरा म्हणजे पूर्ण झाड भरून गेलेलं आहे. खूप सारे फुलं आलेले आहेत. तर तुमच्या पण मोगऱ्याला असे छान छान फुलं येतात का नक्की कमेंट करून सांगा. आमच्या तर येथे किती सुंदर असे फुलं आहेत, किती पण तोडा, किती पण गजरे करा तरी पण छान छान फुलं येतात. तर तुम्ही पण नसेल तुमच्या मोगऱ्याला फुलं तर छान अशी मोगऱ्याची काळजी घेत जा. त्याला पाणी भरपूर देत जा. परत त्याचं सीजन हाफ सीजनला त्याची कटिंग करत जा व्यवस्थित. आणि नंतर त्याला जे तुम्हाला असं शक्य असेल ते खत द्यायचं. म्हणजे कोणी शेणखत देतं, कोणी दुसरे वेगळे वेगळे खत असतात, तसे खतं द्यायचे आणि छान छान मोगरा आपल्या झाडाला फुलवायचं. तर बघू शकतो तुम्ही. तरी पण यावेळेस काय झालेलं आहे, मोगऱ्यावर थोडंसं असं म्हणजे नाही का कीड पडल्यासारखी झालेली आहे पानांवर. आणि हा दुसरा मोगरा आहे, हा वेगळा आहे. याला जास्त फुलं येत नाहीत, पण थोडे जरी आले तरी खूप छान असे फुलं असतात. तर तुम्ही बघू शकता एकदम असे नाही का असे हे फुलं असतात या मोगऱ्याचे, नाही का असे जागीच गोल गोल. तर दोन प्रकारचा मोगरा आहे, पण खूप सारे फुलं फुललेले आहेत. तर कसा वाटला आपल्या गार्डनमधला मोगरा नक्की सांगा. आणि अजून असेच वेगवेगळे झाडं आपण लावणार आहे. तर त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि छान छान मोगरा असा तुमच्याकडे पण आहे का नक्की सांगा. मी सहज असे खूप सारे फुलं दिसले म्हणून सहज व्हिडिओ केलेला आहे. असं काही नाही की फुलं मग मी हे करते त्याला ते करते, तसं काही नाही आहे. आणि मोगऱ्याच्या झाडाचं तुम्ही खोडाला सुद्धा म्हणजे छोटीशी खोडाला जरी फांदी असली ना तरी पण त्याला भरपूर असे फुलं आलेले आहेत. तर त्याचं म्हणजे झाड पण खूप म्हणजे खूप जुनं आहे, म्हणजे मोठं झाड आहे, त्यामुळे पण फुलं येतात. कारण तुम्ही बघू शकता याचं झाड खोड बघा कसं झालेलं आहे. म्हणजे नाही का एकाच ठिकाणाहून 4-5 फांद्या फुटलेल्या आहेत. तर मी काय करत असते की एक लांब अशी काडी मोगऱ्याची नाही का अशी वेलासारखी असते ती काढत असते. तिची गोल गोल आकार चुंबडीसारखा आकार करायचा आणि अशी उभी पुरायची ती चुंबर अशी चपटी नाही पुरायची, उभी पुरायची. तर तशी पुरली होती, त्यामुळे ते चौकोन फुटून आलेलं आहे. जर तुम्ही तशा प्रकारे मोगऱ्याची कांडी लावली ना तर एकदम छान म्हणजे 7-8 वेळेस एकदाच फुटून येते. आणि छान छान आपल्याला अशी फुलं भेटतात. तर बघू शकता तुम्ही कलर पण किती सुंदर आहे आणि इतका छान दिसत होता. तरी नेहमी मी पूजेला म्हणा किंवा गजऱ्याला म्हणा तोडतच असते. तर छान असं मी आता ज्यावेळेस मी दुसरीकडे मोगरा लावणार आहे त्यावेळेस लावताना मी तुम्हाला दाखवेल की कशाप्रकारे चुंबळ करायची आणि कशाप्रकारे ती म्हणजे जमिनीत हे करायचे कशाप्रकारे ते फुटून येते ते पण दाखवणार आहे. तर आज सहज व्हिडिओ केला होता. म्हटलं चला एक छान छान फुलं आलेले आहेत आपले. तर छान फुलं बघून मनाला प्रसन्न आणि एकदम शांत असं वाटतं. तर त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे. तर नक्की व्हिडिओ बघा आणि छान छान फुलं कसे आले ते पण नक्की सांगा. आणि तुमच्याकडे जर मोगरा असेल तर व्यवस्थित खत पाणी देऊन त्याची काळजी घ्या. खरं तर पाणीच मग एवढे मोठे मोठे झाडं असले तर खरं याला तर पाणीच भरपूर असं बसलं पाहिजे, तेव्हा छान असे फुलं येतात आपल्याला. तुम्ही बघू शकता म्हणजे हे जे वरचे आहेत नाही वर दिसतात एवढेच मी दाखवलेले आहेत. ते असे जे फांद्यात आहे किंवा पाल्याच्या आड आहेत ना ते तर दिसतच नाही आहे. पण जेवढे जेवढे वर आहेत तेवढेच मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर भरपूर सारे असे फुलं एकदम पांढरं शुभ्र दिसत होतं. खरंच मन आवरलं नाही म्हणून मी व्हिडिओ केला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे फुलं आहेत. कारण इतके छान असं बहर बघून माणसाला अनेक आनंदच होतो ना म्हणून. तर बघू शकता तुम्ही छान 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 खूप छान फुलं होते. मी त्यातले थोडे तोडले होते, बाकीचे तसेच विलेवर होते. आता तरी पण तुम्हाला काही असे पिवळे दिसत असतील ना ते कालचे आहेत, तोडले जात नाहीत ना काही काही फुलं. तर ते हे बघा असे प्रकारे ते पिवळे होऊन जातात आणि सुकून जातात. तर बघू शकता तुम्ही छान असं बहरलं आहे झाड आपलं मोगऱ्याने. तर कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. आणि तुम्ही पण तुमच्या झाडाची अशी छान काळजी घ्या. भरपूर वेळेच्या वेळेला पाणी द्या त्याला, वेळेच्या वेळेला खत द्या आणि कटिंग महत्त्वाची असते. कट करून टाकत जा वेळेच्या वेळेला, तर छान असे फुलं येतील. चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना.